गुड मॉर्निंग एव्हरीवन. हे सेकंड लेक्चर आहे एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ट्रान्समिशन या चॅप्टरचे. या चॅप्टरचं आपण पहिलं लेक्चर आपण बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण या चॅप्टरमधले जे बेसिक पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स बघितलेले आहेत. हा जो एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ट्रान्समिशन चॅप्टर आहे हा आपला EPT या सब्जेक्टमधला थर्ड चॅप्टर आहे आणि हा चॅप्टर आपण लास्ट लेक्चरला सुरू केलेला आहे. सो आपण आजच्या लेक्चरमध्ये जे आपले रिमेनिंग पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स स्टडी करणार आहे. पण त्याच्या अगोदर लास्ट लेक्चरला म्हणजे या चॅप्टरच्या फर्स्ट लेक्चरला आपण जे पॉईंट्स कवर केले आहेत त्याचा एकदम शॉर्टमध्ये रिव्ह्यू घेऊया आणि नंतर आपण राहिले पुढचे जे पॉईंट्स आहेत ते स्टडी करूया. सो या चॅप्टरमध्ये फर्स्ट लेक्चरला आपण इंट्रोडक्शन हा पॉईंट बघितलेला. त्याच्यामध्ये एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन कोणत्या लाईनला आपण म्हणणार आहे हा पॉईंट आपण बघितलेला आहे. ट्रान्समिशन नेटवर्क कोणता असणार आहे किंवा डिस्ट्रीब्युशन नेटवर्क म्हणजे काय असणार आहे, पॉवर ग्रीड कशाला म्हणतात, या टाईपचे बेसिक पॉईंट्स जे आहेत ते आपण या इंट्रोडक्शन या पॉईंटमध्ये स्टडी केलेले आहेत. त्यानंतर आपण या चॅप्टरमधला फर्स्ट पॉईंट सुरू केलेला होता तो होता एक्स्ट्रा हाय व्होल्टेज AC ट्रान्समिशन. म्हणजे एक्स्ट्रा हाय व्होल्टेज AC जे असणार आहे त्याचा यूज करून ट्रान्समिशन केलं जाणार आहे किंवा त्या एक्स्ट्रा हाय व्होल्टेज AC ट्रान्समिशनचे जे नेसेसिटी असणार आहे त्यामध्ये कोणते कंपोनंट्स यूज होतात ते पॉईंट आपण याच्यामध्ये बघितलेले आहेत. ओके, सो एक्स्ट्रा हाय व्होल्टेज AC ट्रान्समिशन्समध्ये आपण फर्स्ट पॉईंट नेसेसिटी हा पॉईंट बघितलेला. म्हणजे EHV-AC ट्रान्समिशन सिस्टीम यूज करण्याची गरज काय आहे ते पॉईंट आपण याच्यामध्ये बघितलेले आहे. देन नेक्स्ट सेकंड हा पॉईंट आपण सुरू केलेला होता. त्याच्यामध्ये हाय व्होल्टेज सबस्टेशनमध्ये कोणकोणते कंपोनंट्स असणार आहेत आणि त्याचा कंपोनंटचं फंक्शन काय असणार आहे हा पॉईंट आपण त्यामध्ये बघितलेला आहे. तर या पॉईंटमध्ये आपले पहिले 6 सब पॉईंट्स आहेत ते झालेले आहेत. त्यामध्ये आपण पहिल्यांदा बस बार म्हणजे काय ते बघितलेलं. नंतर पॉवर ट्रान्सफॉर्मर हा पॉईंट आपण बघितलेला आहे. नेक्स्ट ऑक्झिलरी ट्रान्सफॉर्मर किंवा त्याला स्टेशन ट्रान्सफॉर्मर म्हणतात हा पॉईंट पण आपण स्टडी केलेला आहे. नंतर लाईटनिंग अरेस्टर म्हणजे काय हा पॉईंट पण आपण बघितलेला आहे. नेक्स्ट अर्थ स्विच आणि आयसोलेटर हे दोन पॉईंट पण आपण किंवा दोन कंपोनंट्स आहेत हे दोन्ही कंपोनंट्स आपण बघितलेले आहेत. त्यामध्ये इथं मी एक लिंक शेअर केलेली आहे. ह्या लिंकवरून तुम्ही अर्थ स्विच आणि आयसोलेटरचं ऑपरेशन जे असणार ते ऑपरेशन बघू शकताय ऑनलाईन. ओके, व्हिडिओमध्ये. सो इथून पुढचे रिमेनिंग पॉईंट्स आहेत ते आज आपण या लेक्चरला कवर करणार आहे. ओके, सो हाय व्होल्टेज सबस्टेशनमध्ये जो नेक्स्ट कंपोनंट यूज केला जाणार आहे तो असणार आहे सर्किट ब्रेकर. ओके, सो याच्या नावाचं दिलेलं आहे सर्किट ब्रेकर. म्हणजे हा कंपोनंट काय करणार आहे, सर्किट ब्रेक करण्यासाठी किंवा सर्किट मेक करण्यासाठी यूज केला जाणार आहे. ओके, सो त्यामध्ये आपण बघूया. इट इज अ प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस. इट ओपन ऑर ब्रेक द सर्किट वेन एवर देर इज अ फॉल्ट अँड प्रोटेक्ट द इक्विपमेंट. ओके, सो सर्किट ब्रेकर हे काय आहे, एक प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस आहे आणि हे डिव्हाइस काय करतं, ज्या वेळेला आपल्या सिस्टीममध्ये फॉल्ट येतो, इलेक्ट्रिकल फॉल्ट येतो त्यावेळेला हे जे डिव्हाइस आहे हे डिव्हाइस ऑटोमॅटिकली सर्किट जे असणार आहे ते ओपन करणार आहे. ओके, आणि सर्किट ओपन झाल्यामुळं आपलं जे इक्विपमेंट्स असणार आहे ते इक्विपमेंट्स प्रोटेक्ट होणार आहे. ओके, सो हे फॉल्ट सेन्सिंग डिव्हाइस आहे. जर फॉल्ट आला तर हे जे डिव्हाइस असणार आहे सर्किट ब्रेकर हे ऑटोमॅटिकली सर्किट ओपन करणार आहे. नेक्स्ट, इट कॅन बी ऑपरेटेड मॅन्युअली ऑर रिमोट कंट्रोल व्हेन एव्हर रिक्वायर्ड. सो हे जे डिव्हाइस आहे हे तुम्ही मॅन्युअली ऑपरेट करू शकता. म्हणजे तुम्हाला जर तो सर्किट ब्रेकर ऑफ करायचा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ॲक्च्युअली त्याचं मॅन्युअल ऑपरेशन हँड ऑपरेशन करून त्या ठिकाणी तुम्ही तो सर्किट ब्रेकर आहे तो ओपन करू शकता किंवा क्लोजही करू शकता. ओके, सो सर्किट ब्रेकर आहे हा दोन कंडिशनमध्ये ऑपरेट होतो. पहिली कंडिशन, ज्यावेळेला फॉल्ट येईल त्यावेळी तो सर्किट ब्रेकर ऑटोमॅटिकली सर्किट ओपन करणार आहे. आणि सेकंड कंडिशन म्हणजे नॉर्मल कंडिशन आहे, तुम्हाला त्या ठिकाणी सर्किट ब्रेकर ओपन करायचं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन मॅन्युअली सर्किट ब्रेकर ओपन किंवा क्लोज करू शकता. ओके, सो हा ऑटोमॅटिकली पण ऑपरेट होणार आहे आणि मॅन्युअली पण ऑपरेट करता येणार आहे. द नेक्स्ट पुढचा कंपोनंट असेल रिले. त्यामध्ये इट सेन्स द फॉल्ट अँड गिव्ज सिग्नल टू ट्रिप सर्किट ऑफ सर्किट ब्रेकर टू ओपन. ओके, म्हणजे रिले हे काय आहे, हे एक सेन्सर किंवा सेन्सिटिव्ह डिव्हाइस आहे. ते काय करणार आहे तर फॉल्टची मॅग्निट्यूड किंवा फॉल्ट येतो आहे का नाही ते सेन्स करणार आहे. ओके, आणि जर फॉल्टची कंडिशन असेल तर हा रिले काय करतो आहे तर सर्किट ब्रेकरला सिग्नल सेंड करतो आहे. सो सर्किट ब्रेकरला सिग्नल मिळाला सर्किट ब्रेकर जे असणार आहे तो सर्किट ओपन करणार आहे. ओके, सो हे दोन्ही डिव्हाइसेस जे असणार आहेत ते एकमेकांवरती डिपेंड असणार आहेत किंवा ह्या दोन डिव्हाइसेसची मिळून एक इक्विपमेंट किंवा एक
एक कंट्रोल सर्किट किंवा प्रोटेक्टिव्ह सर्किट तयार होणार आहे. ओके, सो ज्यावेळेला फॉल्ट येईल त्यावेळी हा जो रिले असणार आहे, रिले पॅनल असेल, हा फॉल्ट सेन्स करेल. जर त्या रिलेला फॉल्ट येतो असं समजलं तर हा रिले काय करणार आहे, सर्किट ब्रेकरला सिग्नल सेंड करणार आहे. सो सर्किट ब्रेकरला सिग्नल मिळाला की सर्किट ब्रेकर जो असणार आहे तो सर्किट ओपन करणार आहे. ओके, सो अशा प्रकारे सर्किट ब्रेकरचं जे ऑपरेशन असतं त्या रिले पॅनलवरती किंवा रिलेजवरती डिपेंडंट असणार आहे. ओके, आपण बघितलं रिले इट सेन्स द फॉल्ट अँड गिव्ह सिग्नल टू ट्रिप सर्किट ब्रेकर टू ओपन. म्हणजे सर्किट ब्रेकरला ओपन करण्याचा सिग्नल जो असणार तो या रिलेकडून मिळणार आहे. देर आर डिफरंट टाईप्स ऑफ रिले. फॉर एक्झाम्पल अर्थ फॉल्ट रिले, फेस टू फेस फॉल्ट रिले अँड थर्मल रिले. ओके, सो या ठिकाणी सबस्टेशनमध्ये वेगवेगळ्या टाईपचे रिले जे असणार आहेत ते यूज केले जाणार आहेत. खूप सारे रिलेज असतात. ज्यावेळेला तुम्ही किंवा आपण ह्या व्हिजिटला जाऊ किंवा व्हिजिट आपण करूया का त्यावेळी तुम्हाला त्याच्यामध्ये जे रिले यूज केले जातात ते रिलेज बघायला मिळतील. ओके, सो हा असणार आहे रिले पॅनल, याला रिले पॅनल म्हणणार आहे. ह्याच्यावरती रिले जे असणार ते रिलेज माउंट केलेले असणार आहेत. ओके, सो रिलेचं फंक्शन काय आहे तर फॉल्ट कंडिशन येते का नाही ते सेन्स करायचं. फॉल्ट कंडिशन जर आली असेल तर तो रिले सर्किट ब्रेकरला ओपन करायचा सिग्नल सेंड करणार आहे. सो सर्किट ब्रेकर सर्किट जे असणार आहे ते ओपन करणार आहे. ओके, सो हे दोन्ही जे डिव्हायसेस आहेत ते प्रोटेक्टिव्ह डिव्हायसेस म्हणून ॲक्ट होणार आहेत किंवा ह्या दोघांचं वर्किंग जे असणार आहे ते एकमेकांवरती डिपेंडंट असणार आहे. ओके, सो असेल पॉईंट नंबर 8 किंवा कंपोनंट नंबर 8 जो सबस्टेशनमध्ये यूज केला जातो. नेक्स्ट असेल नंबर 9 इन्स्ट्रुमेंटल ट्रान्सफॉर्मर्स. ओके, सो इन्स्ट्रुमेंटल ट्रान्सफॉर्मर त्याच्यामध्ये येतात करंट ट्रान्सफॉर्मर आहे, पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर. ओके, सो करंट ट्रान्सफॉर्मर आणि पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर ह्या दोघांचे जे वर्किंग आहेत हे तुम्हाला माहीत आहेत. करंट ट्रान्सफॉर्मर आणि पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर कशासाठी यूज करतात तर करंट आणि व्होल्टेजची मॅग्निट्यूड स्टेप डाऊन करण्यासाठी. ओके, आणि ते स्टेप डाऊन केलेली जी व्हॅल्यू असते ते आपण कंट्रोल सर्किटसाठी किंवा मेजरमेंटसाठी यूज करतो. ओके, सो त्यामध्ये बघूया आपण CT and PT are used for measurement of electrical quantities, that is current, voltage, power and energy. Okay, also CT is used for protection purpose as a part of tripping circuit of circuit breaker. Okay, so instrumental transformer मध्ये दोन टाईप्स आहेत, करंट ट्रान्सफॉर्मर आहे, पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर आहे. करंट ट्रान्सफॉर्मर काय करतो तर करंटची मॅग्निट्यूड कमी करतो आणि पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर व्होल्टेजची मॅग्निट्यूड कमी करणार आहे. सो ते कमी झालेलं व्होल्टेज आणि करंट जो असणार आहे तो आपण इझिली मेजर करू शकतो. ओके, सो करंट ट्रान्सफॉर्मर आणि पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर हे मेजरमेंट पर्पजसाठी यूज केले जातात. ओके, त्याच्यामध्ये तुम्ही करंट, व्होल्टेज, पॉवर आणि एनर्जी अशा 4 क्वांटिटीज त्याच्यामध्ये मेजर करू शकता. आणि करंट ट्रान्सफॉर्मर जो असतो तो करंट ट्रान्सफॉर्मर सर्किट ब्रेकरमध्ये पण सर्किट ब्रेकरच्या ट्रिप सर्किटला ऑपरेट करण्यासाठी यूज केला जातो. ओके, आणि नेक्स्ट पुढचा असणार या ठिकाणी इमेजमध्ये दाखवलेला आहे मी. हा फर्स्ट जो आहे हा असणार आपला करंट ट्रान्सफॉर्मर आणि सेकंड जो आहे तो असणार आहे पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर किंवा त्याला आपण व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर असंही म्हणू शकतो. तो अशा दोन्ही टाईपचे डिव्हायसेस सबस्टेशनमध्ये इन्स्टॉल केलेले असं तुम्हाला बघायला मिळणार आहेत. द नेक्स्ट पॉईंट नंबर 10 किंवा कंपोनंट नंबर 10 जो सबस्टेशनमध्ये यूज केला जातो तो असणार आहे हॉर्न गॅप फ्यूज. तो त्यामध्ये इट इज प्रोव्हाइडेड to primary side of transformer for protection against overcurrent. Okay, its frame shape is like horn gap due to which arc or spark will extinguish quickly. So horn gap fuse हे काय असणार आहे, हे एक प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस आहे जे ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी साईडला इन्स्टॉल केलं जातं. ओके, आणि ह्या प्रोटेक्टिव्ह डिव्हाइसचा जो शेप असणार आहे तो हॉर्नसारखा असणार आहे. इथे तुम्हाला बघायला मिळेल या ठिकाणी हॉर्न्स असे दोन बघायला मिळणार आहेत. ओके, ह्या शेपमुळे त्याला हॉर्न गॅप फ्यूज असेही म्हणणार आहेत. ओके, द नेक्स्ट आता ह्या हॉर्न गॅप फ्यूजमुळे काय होतं तर ज्यावेळेला सर्किट ओपन होणार आहे त्यावेळेला ह्या ठिकाणी जर आर्क प्रोड्यूस झाली किंवा स्पार्क तयार झाला तर हा जो स्पार्क असणार आहे हा असा या डायरेक्शनमध्ये वरच्या डायरेक्शनमध्ये मूव्ह होतो आणि तो मूव्ह झाला की ऑटोमॅटिकली त्याची लेंथ वाढते. सो त्या स्पार्कची लेंथ वाढली की तो स्पार्क जो असणार आहे तो ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी विझणार आहे किंवा एक्सटिंग्विश होणार आहे, तो निघून जाणार आहे. ओके, सो त्या हॉर्न्सच्या मदतीने त्या दोन रॉडच्या मध्ये तयार होणारा जो स्पार्क आहे तो स्पार्क लवकरात लवकर विझवला जातो किंवा विझला जातो. त्यामुळं या टाईपचं कन्स्ट्रक्शन त्या फ्यूजमध्ये केलेलं असणार आहे. ओके, नेक्स्ट इफ
सर्किट ब्रेकर इज इन्स्टॉल्ड ऑन प्रायमरी साईड ऑफ ट्रान्सफॉर्मर दॅन हॉर्न गॅप फ्यूज इज नॉट प्रोव्हाइडेड. ओके, सो ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी साईडला तुम्ही ही हॉर्न गॅप फ्यूज किंवा सर्किट ब्रेकर ही यूज करू शकता. आता ह्या हॉर्न गॅप फ्यूजलाच जनरली आपण काय म्हणतो, फॉर एक्झाम्पल आपण जर 11 kV सबस्टेशन कन्सिडर केलं तर ह्या हॉर्न गॅप फ्यूजला आपण DO फ्यूज असंही म्हणतो. DO म्हणजे काय, तर ड्रॉप आउट फ्यूज. म्हणजे तुम्ही जर DP बघितलं असेल, DP तुम्हाला माहिती आहे डबल पोल स्ट्रक्चर असतं, म्हणजे 2 पोलवरती ट्रान्सफॉर्मर इन्स्टॉल केलेला असतो, त्याला आपण पोल माउंटेड सबस्टेशन असंही म्हणतो. त्याच्यावरती DO असतो. DO म्हणजे काय, तर ड्रॉप आउट फ्यूज. म्हणजेच काय, तर हा एक रॉड आणि ह्या 2 रॉडच्या मध्ये तशी फ्यूज वायर कनेक्ट केलेली असते. ओके, सो ज्या वेळेला त्या सर्किटमधला लोड वाढतो त्यावेळी ही जी फ्यूज वायर असते ही फ्यूज वायर मेल्ट होते आणि इथून या दोघांमधला कॉन्टॅक्ट निघून जाणार आहे किंवा सर्किट जे असणार आहे ते ओपन होणार आहे. ओके, सो याला आपण ड्रॉप आउट फ्यूज DO किंवा हॉर्न गॅप फ्यूज असंही म्हणतो. सो असणार आहे टोटल 10 कंपोनंट्स किंवा इक्विपमेंट्स जे हाय व्होल्टेज सबस्टेशनमध्ये इन्स्टॉल केलेले असतात. ओके, सो हे सगळे कंपोनंट्स तुम्हाला सबस्टेशनमध्ये बघायला मिळणार आहेत आणि सगळ्यांचं फंक्शन किंवा फंक्शन जे असणार आहे ते आपण याच्यामध्ये बघितलेलं आहे. ओके, तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून रिवाइंड करून ते तुम्ही बघू शकताय. ओके, सो असणार आपला सेकंड पॉईंट, हाय व्होल्टेज सबस्टेशनमध्ये यूज केले जाणारे कंपोनंट्स. द नेक्स्ट पुढचा पॉईंट असणार आहे, सब पॉईंटच आहे, EHV-AC ट्रान्समिशनमधला तिसरा पॉईंट असणार आहे. तो असणार आहे ॲडव्हान्टेजेस ऑफ EHV-AC ट्रान्समिशन लाईन. ओके, म्हणजे हाय व्होल्टेज AC ट्रान्समिशन जर आपण केलं तर त्याच्यामुळे आपल्याला काय काय ॲडव्हान्टेजेस मिळू शकतात किंवा काय काय फायदे होऊ शकतात. तर त्यामध्ये फॉलोइंग आर सम ॲडव्हान्टेजेस ऑफ EHV-AC ट्रान्समिशन. सो EHV-AC ट्रान्समिशनचे ॲडव्हान्टेजेस आपण ह्याच्या अगोदर पण बघितलेले आहेत. तो पॉईंट आपण सेकंड चॅप्टरमध्ये बघितलेला होता, ॲडव्हान्टेजेस ऑफ हाय व्होल्टेज पॉवर ट्रान्समिशन. म्हणजे व्होल्टेज वाढवून जर तुम्ही ट्रान्समिशन केलं तर ॲडव्हान्टेजेस काय मिळतात, ते जे ॲडव्हान्टेजेस आहेत तेच आपण या पॉईंटमध्ये स्टडी करणार आहे. ओके, सो मी सांगतो त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट, रिडक्शन इन इलेक्ट्रिकल लॉसेस. द नेक्स्ट, इन्क्रीज इन ट्रान्समिशन इफिशियन्सी, इम्प्रूव्हमेंट इन व्होल्टेज रेग्युलेशन, रिडक्शन इन कंडक्टर मटेरियल. ओके, आणि इन्क्रीजेस ट्रान्समिशन कॅपॅसिटी आणि फ्लेक्झिबिलिटी ऑफ फ्युचर सिस्टीम ग्रोथ. ओके, आता हे जे पॉईंट्स आहेत हे पॉईंट आपण रिपीटच करतो आहे कारण हे पॉईंट्स आपण अगोदर पण बघितलेले आहेत. तरी मी तुम्हाला आणखी एकदा सांगतो, EHV-AC म्हणजे काय, तर एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ट्रान्समिशन. म्हणजे त्या ठिकाणी ट्रान्समिशनचं व्होल्टेज जे असणार आहे ते जास्त असणार आहे. आता आपल्याला माहिती आहे सिस्टीमचं व्होल्टेज आणि करंट हे दोन्ही फॅक्टर कसे आहेत, एकमेकांशी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. म्हणजे तुम्ही जर पॉवरचं व्होल्टेज वाढवलं तर त्यातला करंट जास्त त्याची मॅग्निट्यूड ऑटोमॅटिकली कमी होते. ओके, सो EHV-AC हाय व्होल्टेज यूज केलं जातं. आता व्होल्टेज हाय आहे त्यामुळे करंटची मॅग्निट्यूड असणार आहे ती कमी होणार आहे. ओके, सो करंट कमी झाला की काय होणार आहे, तुम्हाला तो करंट कॅरी करण्यासाठी जो कंडक्टर यूज करायचा आहे कंडक्टरची विड्थ पण ऑटोमॅटिकली कमी होणार आहे. कारण कंडक्टर तुम्ही जो यूज करता तर त्या कंडक्टरचा गेज आपल्याला माहीत असतो, तो आपण मेजर करतो स्क्वेअर MM. ओके, सो जर आपल्याला जास्त करंट कॅरी करायचा असेल तर तुम्हाला जास्त स्क्वेअर MM जास्त मोठा कंडक्टर यूज करणार आहे. म्हणजे ती जी वायर तुम्ही यूज करणार आहे त्याचा गेज मोठा असला पाहिजे. ओके, त्या ठिकाणी आपल्याला कमी करंट कॅरी करायचा आहे त्यामुळे तुम्ही तो कंडक्टर यूज करणार आहे ट्रान्समिशनसाठी तो कमी जाडीचा असला तरी चालू शकतो, कारण कंडक्टरचा गेज जो असणार आहे तो कॅरी करणाऱ्या करंटवरती डिपेंडेंट असणार आहे. ओके, सो EHV-AC ट्रान्समिशनमध्ये व्होल्टेज वाढवलं जातं त्यामुळे करंट कमी होतो आणि करंट कमी झाला की तुम्ही त्या सिस्टीममध्ये यूज केला जाणारा जो कंडक्टर आहे तो कमी जाडीचा यूज करू शकता. ओके, सो कंडक्टरचं जे मटेरियल असणार आहे ते कमीत कमी लागणार आहे. ओके, किंवा कमी जाडीच्या कंडक्टरमध्येही तुम्ही पॉवर ट्रान्समिट इझिली करू शकता. ओके, सो फोर्थ जो ॲडव्हान्टेज आहे तो असणार आहे रिडक्शन इन कंडक्टर मटेरियल. ऑटोमॅटिकली कंडक्टरचं मटेरियल कमी लागणार आहे. देन नेक्स्ट सेकंड, करंट कमी झाल्यामुळे काय होणार आहे, करंट डिपेंडंट लॉसेस जे आहेत I²R हे लॉसेस पण कमी होणार आहेत. ओके, कारण करंट कमी झाला की ऑटोमॅटिकली लॉस असणार आहे तो कमी होणार आहे. सो इलेक्ट्रिकल लॉसेस जे असणार आहेत ते कमी होणार आहेत. आता लॉसेस कमी झाले की ट्रान्समिशनची इफिशियन्सी असणार आहे ती ऑटोमॅटिकली वाढणार आहे. सो सेकंड, ट्रान्समिशन इफिशियन्सी वाढेल. द नेक्स्ट, करंट कमी झाला की काय होते, लाईनमध्ये होणारा जो व्होल्टेज ड्रॉप आहे तो आपण कॅल्क्युलेट करतो IR ह्या फॉर्म्युल्यावरून.
सो करंट कमी झाला की ऑटोमॅटिकली ड्रॉप जो असणार आहे तो कमी होणार आहे. सो ड्रॉप कमी झाला की ऑटोमॅटिकली व्होल्टेज रेग्युलेशन असणार आहे ते वाढणार आहे, इम्प्रूव्ह होणार आहे. ओके. आणि ट्रान्समिशन लाईनची ट्रान्सफर करण्याची कॅपॅसिटी जी असणार आहे ती पण वाढणार आहे. आणि त्या ठिकाणी तुम्ही फ्युचरमध्ये एक्स्ट्रा सर्किट पण त्यामध्ये ॲड करू शकता किंवा फ्युचरमध्ये सिस्टीम जी असणार आहे ती तुम्ही वाढवू शकता. असे असणार आहेत हाय व्होल्टेज AC ट्रान्समिशनचे ॲडव्हान्टेजेस. म्हणजे हे जे ॲडव्हान्टेज आपण अगोदर पण बघितले आहेत ते फक्त आपण इथे एकदा रिपीट करतो. द नेक्स्ट पॉईंट, लिमिटेशन्स ऑफ EHV-AC ट्रान्समिशन. ओके, म्हणजे हाय व्होल्टेज AC ट्रान्समिट केल्यामुळं तुम्हाला कोणकोणते डिसॲडव्हान्टेजेस बघायला मिळू शकतात किंवा EHV-AC ट्रान्समिशनचे लिमिटेशन्स काय काय असणार आहेत ते. ओके, तर त्यामध्ये फॉलोइंग आर सम लिमिटेशन्स ऑफ EHV-AC ट्रान्समिशन. आता काय काय लिमिटेशन्स आहेत, तर फर्स्ट वन, कॉजेस कोरोना लॉस अँड रेडिओ इंटरफरन्स. ओके, सो आता हा जो कोरोना लॉस आहे म्हणजे EHV-AC ट्रान्समिशन केल्यामुळे काय होऊ शकतं, तर रेडिओ इंटरफरन्स होऊ शकतो आणि कोरोना लॉस होऊ शकतो. हा जो कोरोना लॉस हा जो पॉईंट आहे आपण पुढं डिटेलमध्ये स्टडी करणारच आहे. ओके, फक्त लक्षात ठेवा की EHV-AC ट्रान्समिशन केल्यामुळं कोरोना लॉस वाढतो आणि रेडिओ इंटरफरन्स होणार आहे. रेडिओ इंटरफरन्स म्हणजे काय, तर ते जे रेडिओची फ्रिक्वेन्सी असणार आहे, रेडिओ चॅनलची फ्रिक्वेन्सी असते. फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो चॅनल किती 94.3 असा चॅनल असेल, तर 94.3 काय आहे, तर त्या चॅनलची फ्रिक्वेन्सी असणार आहे. ओके, सो ट्रान्समिशन लाईन जर त्या फ्रिक्वेन्सीच्या आसपास असेल, पॉवर कॅरी करत असेल, तर काय होतं, त्या रेडिओचा जो सिग्नल आहे त्याच्यामध्ये इंटरफरन्स येतो किंवा रेडिओ सिग्नल तुम्हाला क्लिअरली ऐकू येत नाही. ओके, सो हाय व्होल्टेज पॉवर ट्रान्समिट केल्यामुळे काय होतं, रेडिओ सिग्नल जे असणार आहेत त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स ॲड होऊ शकतो. आणि सेकंड, त्या लाईनमध्ये कोरोना लॉस असणार आहे ते कोरोना लॉस होणार आहे. आता कोरोना लॉस म्हणजे काय किंवा कोरोना इफेक्ट काय तो आपण पुढच्या पॉईंटमध्ये स्टडी करणारच आहे. सो फर्स्ट लिमिटेशन आहे कोरोना लॉस होणार आहे आणि रेडिओ सिग्नलमध्ये इंटरफरन्स होणार आहे. द नेक्स्ट सेकंड, लार्ज लाईन सपोर्ट्स आर रिक्वायर्ड. ओके, आपल्याला माहीत आहे ट्रान्समिशन लाईन जे असते ते ट्रान्समिशन लाईनचे लाईन सपोर्ट जे असतात ते जनरली टॉवर्स असतात. सो तुम्ही जर हाय व्होल्टेज लाईन त्या टॉवरवरून पास करत असाल तर तुम्हाला त्या टॉवरची हाईट जे असणार आहे ते टॉवरची हाईट पण तुम्हाला वाढवावी लागणार आहे. जेवढं ऑपरेटिंग व्होल्टेज तुमचं जास्त असेल तेवढी त्या ट्रान्समिशन टॉवरची हाईट जी असणार आहे ती तुम्हाला जास्त ठेवावी लागणार आहे. जास्त का ठेवावी लागणार आहे, कारण आपल्याला माहीत आहे की एका ठराविक व्होल्टेज रेटिंगसाठी ग्राउंड आणि कंडक्टर ह्याच्यामध्ये क्लिअरन्स आपल्याला मेंटेन करावा लागतो किंवा कंडक्टर टू कंडक्टर ह्या दोघांमध्ये पण डिस्टन्स आपल्याला ठेवावा लागतो. त्यामुळे ट्रान्समिशन टॉवरची हाईट जी असते ती वाढते. फॉर एक्झाम्पल आपण अज्युम करूया की 100 kVची लाईन तुम्हाला जर पास करायची असेल तर 100 kVची लाईन पास करायला ग्राउंड आणि टॉवरचा वरचा जो कंडक्टर आहे, तर इथे टॉवर दाखवत असे मी, त्याच्यावरचा कंडक्टर आहे, या ठिकाणी तुम्हाला ह्या दोघांच्या मध्ये इथं कंडक्टर आणि ग्राउंड याच्यामध्ये थोडाफार जो क्लिअरन्स असणार आहे तो स्टँडर्ड व्हॅल्यूनुसार मेंटेन करावा लागेल. तेच जर तुम्हाला 100 kVच्या ऐवजी जर 400 kV एवढं जर व्होल्टेज ट्रान्समिट करत असेल तर काय करणार आहे, हा जो कंडक्टर जो जमिनीपासून ठराविक अंतरावरती होता तो आणखीन थोडा वरती इथं इन्स्टॉल करणार आहे, कारण त्या दोघांमधलं डिस्टन्स जे असणार आहे ते वाढवावं लागणार आहे. ओके, सो जेवढं हाय व्होल्टेज तुम्ही ट्रान्समिट करायला जाणार आहे तेवढा त्या ट्रान्समिशन टॉवरची हाईट जी असणार आहे ती वाढणार आहे. का, कारण त्या ठिकाणी दोन कंडक्टरच्या मध्ये आणि कंडक्टर आणि जमिनीच्या मध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला तो स्टँडर्ड क्लिअरन्स मेंटेन करावा लागतो. त्यामुळं ट्रान्समिशन टॉवरची हाईट जी असते ती वाढवली जाते किंवा मोठी ठेवली जाते. ओके, सो त्या ठिकाणी तुम्हाला मोठे लाईन सपोर्ट्स म्हणजे टॉवर्स इन्स्टॉल करावे लागतील. हा त्याचा सेकंड लिमिटेशन आहे किंवा डिसॲडव्हान्टेज आहे. द नेक्स्ट थर्ड वन, इरेक्शन प्रोसेस इज डिफिकल्ट. ओके, इरेक्शन म्हणजे काय, तर उभा करण्याची जी प्रोसेस आहे, इन्स्टॉलेशनची जी प्रोसेस आहे ती डिफिकल्ट असणार आहे. कारण आपल्याला माहीत आहे जर ट्रान्समिशन टॉवरची हाईट जर जास्त असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला तो टॉवर इन्स्टॉल करणे पण थोडं डिफिकल्ट होणार आहे. सो ट्रान्समिशन टॉवर उभा करायची प्रोसेस आहे थोडी डिफिकल्ट होणार आहे. नेक्स्ट, हाय कॅपिटल कॉस्ट. ओके, आता ऑब्वियसली आपण काय म्हणतो तर खूप मोठा ट्रान्समिशन टॉवर उभा करायला लागणार. सो ट्रान्समिशन टॉवर मोठा उभा करायचा असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी मटेरियल पण जास्त लागणार आहे आणि मटेरियल जास्त लागल्यामुळे तुमची कॅपिटल कॉस्ट जी असणार आहे ती कॉस्ट पण वाढणार आहे. द नेक्स्ट, जनरेट्स इलेक्ट्रोस्टॅटिक इफेक्ट विच इज हार्मफुल फॉर ह्युमन बिंग्स अँड ॲनिमल. ओके, सो जेवढं तुम्ही हाय व्होल्टेज यूज कराल त्या ठिकाणी इलेक्ट्रोस्टॅटिक इफेक्ट क्रिएट होणार आहे आणि तो इफेक्ट हा ह्युमनसाठी आणि ॲनिमलसाठी दोघांसाठी
डेंजरस किंवा हार्मफुल असू शकतो. अँड लास्ट वन, हायर इन्सुलेशन नीड्स. ओके, सो आपल्याला माहीत आहे जर ऑपरेटिंग व्होल्टेज जेवढा असेल त्या व्होल्टेजनुसार आपल्याला त्या ठिकाणी इन्सुलेशन प्रोव्हाइड करावं लागतं. ओके, सो जेवढं जास्त ऑपरेटिंग व्होल्टेज असेल तेवढं जास्त इन्सुलेशन तुम्हाला यूज करावं लागणार आहे. सो हाय व्होल्टेज EHV AC ट्रान्समिशनमध्ये ऑपरेटिंग व्होल्टेज जास्त असतं, त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी जास्त इन्सुलेटिंग मटेरियल यूज करावं लागणार आहे आणि त्यामुळं त्याची कॉस्ट वाढणार आहे किंवा इन्सुलेशनचे जे नीड्स आहेत त्या थोड्या जास्त असणार आहेत. कसं असणार आहेत डिसॲडव्हान्टेजेस ऑफ EHV AC ट्रान्समिशन. म्हणजे हाय व्होल्टेज AC ट्रान्समिशनचे हे डिसॲडव्हान्टेज तुम्हाला बघायला मिळू शकतात. त्याच्यामध्ये पहिला आपण बघितला कोरोना लॉस होणार आहे, रेडिओबरोबर इंटरफरन्स होणार आहे, रेडिओचा सिग्नल आहे त्याच्यामध्ये इंटरफरन्स क्रिएट केला जाणार आहे. हाय व्होल्टेज असल्यामुळे तुम्हाला जास्त मोठे टॉवर्स उभा करायला लागतील. जास्त मोठे टॉवर उभा करायचे असतील तर त्याची इरेक्शन प्रोसेस, उभारण्याची प्रोसेस आहे ती डिफिकल्ट असणार आहे. नेक्स्ट त्या ठिकाणी टॉवरसाठी जास्त मटेरियल लागेल, म्हणजे तुमची कॉस्ट जी असणार आहे ती वाढणार आहे. हाय व्होल्टेज असल्यामुळे त्या ठिकाणी इलेक्ट्रोस्टॅटिक इफेक्ट क्रिएट होणार आहे. प्लस आणखीन काय असणार आहे, ऑपरेटिंग व्होल्टेज जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला जास्त इन्सुलेटिंग मटेरियल यूज करावं लागणार आहे किंवा इन्सुलेशनच्या नीड्स असणार आहेत त्या थोड्या जास्त असणार आहेत. ओके, तर असतील EHV AC ट्रान्समिशनचे डिसॲडव्हान्टेजेस. द नेक्स्ट पुढचा पॉईंट आपण बघणार असणार आहे ॲप्लिकेशन्स ऑफ EHV AC ट्रान्समिशन लाईन. EHV AC ट्रान्समिशन लाईन कुठं किंवा EHV AC एक्स्ट्रा हाय व्होल्टेज AC सप्लाय कुठं यूज केला जातो त्याचे ॲप्लिकेशन आपण बघणार आहे. ट्रान्समिशन लाईन हे पण एक ॲप्लिकेशनच आहे. ओके, सो EHV AC व्होल्टेज कुठं यूज केलं जातं त्याच्या ॲप्लिकेशन्समध्ये फर्स्ट असणार आहे इन इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम जनरल. आता आपण जे पण बघितलं ट्रान्समिशन लाईन किंवा ट्रान्समिशन नेटवर्क हे एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ACवरतीच ऑपरेट होणार आहे. सो EHV AC ट्रान्समिशन हे हाय व्होल्टेज ट्रान्समिशनचं एक ॲप्लिकेशनच आहे किंवा ट्रान्समिशन लाईनमध्ये आपण EHV AC व्होल्टेज यूज करतो आहे म्हणजे त्याचं एक ॲप्लिकेशनच असणार आहे. ते सोडून एक्स्ट्रा हाय व्होल्टेज AC आणखी कुठे यूज केलं जाऊ शकतं तर सेकंड असणार आहे ते असणार आहे कॅथोड रे ट्यूबमध्ये. सो EHV AC कॅथोड रे ट्यूबमध्ये यूज केलं जाणार आहे. कशासाठी? टू जनरेट एक्सरे अँड पार्टिकल बीम्स. ओके, सो एक्सरेज आणि पार्टिकल बीम क्रिएट करण्यासाठी एक्स्ट्रा हाय व्होल्टेज AC यूज केलं जाणार आहे. द नेक्स्ट इन फोटो मल्टिप्लायर ट्यूब्स असतील. अँड लास्ट वन इंडस्ट्रियल अँड सायंटिफिक ॲप्लिकेशन्स असणार आहेत. ओके, सो ट्रान्समिशन लाईन सोडून आणखीन 3 त्याचे ॲप्लिकेशन्स आहेत, म्हणजे आपण 3च मेन्शन केलेले आहेत. ते म्हणजे CRT म्हणजे कॅथोड रे ट्यूबमध्ये यूज केलं जाणार आहे, म्हणजेच एक्सरेसाठी. फोटो मल्टिप्लायर ट्यूबमध्ये यूज केलं जाणार आहे. इंडस्ट्रीमध्ये किंवा सायंटिफिक ॲप्लिकेशन्समध्ये EHV AC यूज केलं जाणार आहे. ओके, असे टोटल त्याचे 4 ॲप्लिकेशन आहेत ज्या ठिकाणी एक्स्ट्रा हाय व्होल्टेज AC यूज केले जाणार आहे. द नेक्स्ट पुढचा पॉईंट असेल EHV AC ट्रान्समिशन लाईन्स इन इंडिया. ओके, म्हणजे आता इंडियामध्ये एक्स्ट्रा हाय व्होल्टेजच्या ट्रान्समिशन लाईन्स कुठं आहेत? आता या ठिकाणी मी फक्त 5 मेन्शन केले आहेत, पण भरपूर साऱ्या EHV AC लाईन्स इंडियामध्ये ऑलरेडी इन्स्टॉल्ड आहेत किंवा अंडर प्रोसेस पण आहेत. ओके, सो ह्या पॉईंटमध्ये आपण बघणार आहे की ती लाईन कुठून कुठंपर्यंत असणार आहे, त्या लाईनचं ऑपरेटिंग व्होल्टेज काय आहे आणि त्या लाईनची टोटल लेंथ काय आहे, असे 3 पॉईंट आपण याच्यामध्ये बघणार आहे. ओके, सो पहिली आपण EHV AC लाईन बघणार आहे, एक्स्ट्रा हाय व्होल्टेज AC लाईन. ती आहे रांची टू रायपूर. ओके, सो त्याचा स्टार्टिंग पॉईंट असणार आहे रांचीपासून आणि एंड पॉईंट असणार आहे रायपूरपर्यंत. मध्ये ती जी लाईन असणार आहे ती रूरकेला आणि रायगड ह्या 2 पॉईंट्सपासून किंवा ह्या 2 सिटीजपासून ती पास होणार आहे. ओके, सो ट्रान्समिशन लाईन जी असणार आहे ती असणार आहे रांची टू रायपूर. त्या लाईनचं ऑपरेटिंग व्होल्टेज असणार आहे 400 kV. त्या टोटल लाईनची लेंथ आहे 1230 किलोमीटर, म्हणजे 1230 किलोमीटरची ती ट्रान्समिशन लाईन आहे. द नेक्स्ट सेकंड लाईन आहे ऋषिकेश टू मुझफ्फराबाद. ओके, सो ऋषिकेशपासून सुरू होणार आहे आणि ती लाईन मुझफ्फराबादपर्यंत आहे. त्या लाईनचं ऑपरेटिंग व्होल्टेज हे 400 kV आहे आणि त्या लाईनची लेंथ आहे 3 किलोमीटर्स. ओके, द नेक्स्ट थर्ड पॉईंट आहे कानक्रोली टू जोधपूर. ओके, म्हणजे कानक्रोली टू जोधपूर अशी ती लाईन आहे. त्या लाईनचं ऑपरेटिंग व्होल्टेज आहे 400 kV आणि त्या लाईनची लेंथ आहे 187 किलोमीटर, 187 किलोमीटरची ती लाईन असणार आहे किंवा आहे. द नेक्स्ट पुढचा पॉईंट आहे तो बालाबगड टू भिवडी.
ही जी लाईन असणार आहे या लाईनचं ही ऑपरेटिंग व्होल्टेज जे असणार आहे ते 400 kV आहे आणि त्या लाईनची जी लेंथ असणार आहे ती 54 किलोमीटर आहे, म्हणजे 54 किलोमीटरची ती लाईन असणार आहे. आणि पॉईंट नंबर 5 आहे ते आहे सिपत सेकंड ट्रान्समिशन लाईन छत्तीसगडमध्ये. छत्तीसगडमध्ये त्या लाईनला नाव दिलेलं आहे सिपत सेकंड प्रोजेक्ट आहे ट्रान्समिशन सिस्टीमचा, आणि तो कुठं आहे तर तो छत्तीसगडमध्ये आहे. त्या लाईनचं ऑपरेटिंग व्होल्टेज आहे 765 kV आणि त्या लाईनची लेंथ आहे 1123 किलोमीटर्स, 1123 किलोमीटरची ती लाईन आहे. ओके, त्या ठिकाणी मी फक्त 5 लाईन्स आहेत EHVACच्या त्या मेन्शन केलेल्या आहेत. तुम्ही याच्यापेक्षाही दुसऱ्या लाईन ज्या असणार आहेत त्याच्यामध्ये लिहू शकते. ओके, सो एक्झाममध्ये हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे. एक्झाममध्ये जनरली विचारला जातो की इंडियामध्ये ट्रान्समिशन लाईन्स EHVAC ट्रान्समिशन लाईन्स कोणकोणत्या आहेत, त्या लाईनचं ऑपरेटिंग व्होल्टेज काय आहे, त्या लाईनची लेंथ काय. सो हे पॉईंट एक्झाममध्ये विचारले जातात. तुम्हाला कोणत्याही 4 EHVAC ट्रान्समिशन लाईनची नावे, त्याचं ऑपरेटिंग व्होल्टेज आणि त्याची लेंथ जी आहे ती तुम्हाला लिहिता आली पाहिजे. ओके, सो हा पॉईंट सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे. EHVAC लाईन कुठून कुठंपर्यंत असणार आहेत ते, ऑपरेटिंग व्होल्टेज आणि त्याची लेंथ. ओके, तो असणार आहे आपला EHVAC ट्रान्समिशन लाईन्स इन इंडिया. पॉईंट नंबर 6 हा पहिल्या पॉईंटमधलाच 6वा सब पॉईंट असणार आहे. द नेक्स्ट पहिल्या पॉईंटमधला हा लास्ट पॉईंट आहे, तो आता आपण बघणार आहे. तो असणार आहे पॉईंट नंबर 1.7 फेरेंटी अँड कोरोना इफेक्ट. ओके, सो फेरेंटी इफेक्ट म्हणजे काय आणि कोरोना इफेक्ट म्हणजे काय, हे जे 2 पॉईंट्स आहेत हे 2 पॉईंट आपण याच्यामध्ये बघणार आहे. सुरुवातीला आपण बघूया की फेरेंटी इफेक्ट म्हणजे काय. ओके, सो फेरेंटी इफेक्ट त्यामध्ये इट इज ऑब्झर्व्ड दॅट व्हेन द रिसिविंग एंड व्होल्टेज बिकम्स ग्रेटर दॅन सेंडिंग एंड व्होल्टेज दिस फिनॉमिना इज नोन ॲज फेरेंटी इफेक्ट. ओके, सो फेरेंटी इफेक्ट कशाला म्हणायचं आहे, ज्या वेळेला रिसिविंग एंड व्होल्टेज हे सेंडिंग एंड व्होल्टेजपेक्षा जास्त मिळेल त्या इफेक्टला आपण फेरेंटी इफेक्ट असं म्हणतो. आता जनरली काय होतं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ज्या वेळेला आपण, आता हा पॉईंट नंबर A आहे असं अज्युम करा आणि हा पॉईंट नंबर B आहे, ह्या 2 पॉईंटच्या मध्ये इथं ट्रान्समिशन लाईन इन्स्टॉल केली आहे. सो पॉईंट नंबर A आहे हा सेंडिंग एंड आहे असं अज्युम करा आणि पॉईंट नंबर B हा जो आहे तो रिसिविंग एंड आहे. सो ज्यावेळेला तुम्ही सेंडिंग एंडपासून 100 kV एवढं व्होल्टेज सेंड करता त्यावेळेला काय होतं, तुम्हाला रिसिविंग एंडला त्याचे व्होल्टेज आहे ते नियर अबाउट 95 kVच्या आसपास तुम्हाला मिळू शकतं. ओके, तो काय होणार आहे, ज्यावेळी तुम्ही ट्रान्समिट करता त्यावेळी ह्या ट्रान्समिशन लाईनमध्ये लॉसेस होतात. आणि फॉर एक्झाम्पल आता असं आपण नोंद करूया की 5 kVचे लॉसेस झालेले आहेत. सो तुम्ही पाठवताना 100 kV पाठवलं, ते व्होल्टेज लाईनमधून ट्रान्समिट करत असताना त्यामध्ये 5 kV एवढा ड्रॉप झाला. सो रिसिविंग एंड तुम्हाला मिळालेला आहे 95 kV. सो जनरली केसमध्ये काय असतं तर सेंडिंग एंडचं व्होल्टेज जे असतं ते जास्त असतं आणि रिसिविंग एंडचं व्होल्टेज जे असतं ते कमी असतं. कशामुळं, कारण त्या लाईनमध्ये ड्रॉप होतात त्यामुळं. ओके, पण ज्यावेळी तुम्हाला असा फिनॉमिनन बघायला मिळेल की रिसिविंग एंडचं जे व्होल्टेज आहे ते जर सेंडिंग एंडपेक्षा जास्त झालं तर त्याला आपण फेरेंट इफेक्ट म्हणणार आहे. सो फेरेंट इफेक्टमध्ये तुम्हाला काय बघायला मिळू शकतं, तुम्ही सेंडिंग एंडला 100 kV एवढंच पाठवलेलं आहे पण तुम्हाला रिसिविंग एंडला 105 kV एवढं मिळालं. ओके, सो आता ड्रॉप व्हायच्या ऐवजी या ठिकाणी व्होल्टेज जे असणार आहे ते सडनली वाढलं. सो हा जो इफेक्ट असणार आहे ज्यामध्ये रिसिविंग एंडचं जे व्होल्टेज आहे ते सेंडिंग एंडच्या व्होल्टेजपेक्षा जास्त झालं तर त्याला आपण फेरेंट इफेक्ट असं म्हणणार आहे. आता हा फेरेंट इफेक्ट कशामुळे होतो ते आपण पुढच्या पॉईंटमध्ये बघूया. तर त्यामध्ये अंडर फॉलोइंग कंडिशन्स फेरेंट इफेक्ट ऑकर्स, म्हणजे कोणत्या कोणत्या कंडिशनमध्ये फेरेंट इफेक्ट येणार आहे. तर फर्स्ट कंडिशन आहे व्हेन देअर इज नो लोड ऑन ट्रान्समिशन लाईन, म्हणजे ज्यावेळेला ट्रान्समिशन लाईनवरती लोडच नसेल त्यावेळेला फेरेंट इफेक्ट तुम्हाला बघायला मिळू शकतो. आता याचं रिझन काय आहे तर मग मी तुम्हाला सांगितलं की पॉवरमधलं जे व्होल्टेज आणि करंट हे 2 पॅरामीटर्स आहेत हे कसे आहेत एकमेकांशी इनव्हर्सली प्रपोर्शनल आहेत. म्हणजे व्होल्टेज वाढवलं की करंट जो असणार आहे तो करंट कमी होणार आहे. ओके, किंवा व्होल्टेज जर तुम्ही कमी केलं तर करंट असणार आहे तो करंट वाढणार आहे. म्हणजे एक कमी झाला की दुसरा वाढणार आहे. सो ह्या केसमध्ये काय होतं, फॉर एक्झाम्पल आता ट्रान्समिशन लाईनवरचा लोड जर एकदम 0 केला तर काय होतं, ट्रान्समिशन लाईनचा लोड 0 केला म्हणजेच काय तर ट्रान्समिशन लाईनचा करंट जो असणार आहे तो करंट सडनली कमी होणार आहे. ओके, म्हणजे ट्रान्समिशन लाईनचा लोड जर तुम्ही एकदम बंद केला
तर ट्रान्समिशन लाईनचा रिसिव्हिंग एंडचा करंट जो असणार आहे तो करंट सडनली कमी येणार आहे आणि करंट कमी झाला की ऑटोमॅटिकली व्होल्टेज असणार आहे ते व्होल्टेज वाढणार आहे. सो त्या केसमध्ये तुम्हाला बघायला मिळू शकतं की रिसिव्हिंग एंडचं व्होल्टेज जे आहे ते सेंडिंग एंडपेक्षा जास्त झालेलं आहे. कशामुळे झालं? कारण करंटची मॅग्निट्यूड जी आहे ती करंटची मॅग्निट्यूड एकदम कमी झाली किंवा करंट एकदम झिरो झाला, त्यामुळे व्होल्टेज सडनली वाढलं आणि त्यामुळं फेरेंटी इफेक्ट क्रिएट होऊ शकतो. ओके, सो फर्स्ट पॉईंट, ज्या वेळेला ट्रान्समिशनवर लाईनवरती कोणताही लोड नसेल म्हणजे करंट ज्या वेळेला झिरो होणार आहे त्यावेळेला व्होल्टेज जे असणार आहे ते सडनली वाढणार आहे आणि त्यामुळं फेरेंटी इफेक्ट बघायला मिळू शकतो. सेकंड, when there is no load at receiving end substation or lightly loaded, म्हणजे रिसिव्हिंग एंड सबस्टेशनमध्ये खूप कमी लोड असेल किंवा लोडच नसेल, तर लोड खूप कमी लोड आहे म्हणजे काय, तर करंट कमी असणार आहे. लोडवर करंट जो आहे तो कम्प्लिटली लोडवरती डिपेंडेंट असणार आहे. लोड जर कमी असेल तर करंट पण कमी असणार आहे आणि करंट कमी असला की व्होल्टेज वाढणार आणि व्होल्टेज वाढते म्हणजे काय, रिसिव्हिंग एंडला जास्त व्होल्टेज मिळते, सेंडिंग एंडला पण कमीच पाठवलेलं आहे. सो त्या ठिकाणी फेरेंटी इफेक्ट होऊ शकतो. नेक्स्ट, वेन देअर इज सडन लोड इज थ्रोन ऑफ. ओके, म्हणजे रिसिव्हिंग एंडवरचा जो लोड आहे तो लोड जर एकदम बंद केला, मगाशी मी तुम्हाला सांगितलं लोड जर एकदम बंद केला म्हणजेच काय, करंट आहे तो एकदम झिरो होणार आहे आणि करंट झिरो झाला की व्होल्टेज असणार आहे ते एकदम वाढणार आहे. किंवा व्हेन देअर इज सडन लोड शेडिंग, म्हणजे एकदमच लोड शेडिंग झालं तर त्या केसमध्ये व्होल्टेज जे असणार आहे ते व्होल्टेज कमी होणार आहे, व्होल्टेज असणार आहे ते व्होल्टेज वाढणार आहे. अँड लास्ट वन, वेन ट्रान्समिशन लाईन इज ओपन सर्किटेड ड्यू टू द लोड फेल्युअर. ओके, म्हणजे अजून करा, मी आणखी सांगतो. हे सेंडिंग एंड आहे, हा रिसिव्हिंग एंड आहे. या ठिकाणी तुम्ही लोड जो आहे तो लोड कनेक्ट केलेला आहे. ओके, तुम्ही इथून पाठवताय 100 kV, अजून करायचं तुम्हाला 99 kV मिळालेलं आहे, म्हणजे 1 kVचा या ठिकाणी ड्रॉप झालेला आहे. सो आणि इथं लोड तुम्ही कनेक्ट केला आहे. आता सडनली हा लोडमध्ये फॉल्ट आला आणि लोड जो आहे तो सडनली ओपन झाला, लोड जो आहे तो सडनली थांबला, म्हणजे लोडमध्ये फॉल्ट आल्यावर तुम्ही लोड जो असणार आहे तो बंद केला. सो लोड बंद केल्यामुळे काय झालं, इथला लोडमधला करंट जो आहे तो करंट एकदम कमी झाला आणि लोडमधला करंट कमी झाल्यामुळे व्होल्टेज असणार आहे ते सडनली वाढलं. सो या ठिकाणी 99च्या ऐवजी जो अगोदर 99 मिळत होतं त्या ठिकाणी आता 101 व्होल्ट असे मिळणार आहे. ओके, सो इथं रिसिव्हिंग एंड तुम्हाला 101 व्होल्ट मिळालं, पण तुम्ही पाठवलेला 100 व्होल्ट, म्हणजेच काय, तर रिसिव्हिंग एंडचं व्होल्टेज पाठवलेल्या व्होल्टेजपेक्षा वाढलं, त्यालाच आपण फेरेंटी इफेक्ट असं म्हणणार आहे. ओके, सो असेल आपला फेरेंटी इफेक्ट. आणि हा कशामुळे येतो, तर रिसिव्हिंग एंडचा करंट सडनली कमी झाला किंवा सडनली झिरो झाला तर त्या वेळेला रिसिव्हिंग एंडचा व्होल्टेज वाढतं आणि रिसिव्हिंग एंडचं व्होल्टेज वाढलं की ते जर सेंडिंग एंड व्होल्टेजपेक्षा जास्त झालं तर त्याला आपण फेरेंटी इफेक्ट असं म्हणणार आहे. ओके, सो असेल आपला फेरेंटी इफेक्ट. द नेक्स्ट पुढचा पॉईंट आपण बघणार आहे तो असणार आहे कोरोना इफेक्ट म्हणजे काय ते. ओके, सो कोरोना इफेक्टमध्ये आपण त्याचं स्टेटमेंट बघूया. व्हेन AC voltage is applied across two conductors separated by distance d and the applied voltage is increased greater than the breakdown voltage of air, that is 30 kV per centimeter, then air around the conductor gets ionized and ionized air acts as conducting medium. Thus under this condition corona effect will takes place. ओके, सो म्हणजे काय, आता अजून करा, दोन कंडक्टर्स आहेत, हा एक कंडक्टर आहे, हा एक कंडक्टर आहे, कंडक्टर ए आपण याला म्हणूया, याला कंडक्टर बी असं म्हणूया. ह्या दोन्ही कंडक्टर एकमेकांपासून एका ठराविक डिस्टन्सनी सेपरेट केलेले आहेत आणि ह्या दोन्ही कंडक्टरच्या अक्रॉस आपण AC व्होल्टेज अप्लाय केलेलं आहे. ओके, आता ह्या दोन्ही कंडक्टरमध्ये या दोघांच्यामध्ये इथं गॅप आहे. ओके, आता हा गॅप ज्या वेळेला आपण इथं AC व्होल्टेज अप्लाय करणार आहे, ज्यावेळेला आपण इथं AC व्होल्टेज अप्लाय करणार आहे त्यावेळेला काय होणार, ह्या दोन कंडक्टरमध्ये गॅप असल्यामुळं त्या दोन कंडक्टरमधून करंट फ्लो होणार नाही, कारण त्या दोघांच्यामध्ये गॅप आहे, त्याच्या दोघांच्यामध्ये एअर आहे. सो त्या दोन कंडक्टरमध्ये जी एअर असणार आहे ती एअर ॲज अ इन्सुलेटिंग मीडियम म्हणून ॲक्ट होणार आहे आणि दोन कंडक्टरमध्ये कुठल्याही टाईपचा कॉन्टॅक्ट होऊन देणार नाही. आता त्या दोन कंडक्टरमधली जी एअर असते त्या एअरची पण ब्रेकडाऊन स्ट्रेंथ असते, म्हणजे ती जी एअर आहे ती एक ठराविक लेवलपर्यंतच व्होल्टेज हँडल करू शकते. ओके, सो या ठिकाणी मी तुम्हाला आणखी एकदा ड्रॉ करून दाखवतो. आता अज्यूम करा की या ठिकाणी हा एक कंडक्टर आहे आणि हा एक कंडक्टर आहे, ह्या दोघांच्यामध्ये
1 सेंटीमीटर एवढा गॅप आहे आणि ह्या दोघांच्या अक्रॉस तुम्ही AC व्होल्टेज अप्लाय केलेलं आहे. सो आता फॉर एक्झाम्पल तुम्ही अज्यूम करा की या ठिकाणी तुम्ही 11 kV एवढं व्होल्टेज अप्लाय केलेलं आहे आणि ह्या दोघांच्या मधली जो गॅप आहे तो 1 सेंटीमीटरचा आहे. सो त्या केसमध्ये ह्या दोन्ही कंडक्टरमध्ये कुठल्याही टाईपचं करंट जो असणार त्या दोन्ही कंडक्टरमध्ये कुठल्या टाईपचा करंट फ्लो होणार नाही. आता काय केलं तुम्ही हे अप्लाय केलेलं व्होल्टेज वाढवलं, फॉर एक्झाम्पल 25 kV एवढं व्होल्टेज अप्लाय केलं, तरीही या दोन कंडक्टरच्या मध्ये कुठल्या टाईपमधून करंट फ्लो होणार नाही किंवा त्या दोन्ही कंडक्टरमध्ये कुठलाही कॉन्टॅक्ट क्रिएट होणार नाही. तुम्ही काय केलं नंतर 25 kV पेक्षा आणखीन व्होल्टेज तुम्ही वाढवलं. आता जर व्होल्टेज तुम्ही फॉर एक्झाम्पल 35 kV एवढं व्होल्टेज अप्लाय केलं तर काय होतं, तर ह्या दोन कंडक्टरमधली जी एअर असणार आहे ती एअर काय होते, तर ती एअर आयोनाइज होते. ओके, आयोनाइज होते म्हणजे काय, तर ती एअर जी असणार ती कंडक्टिंग मीडियम म्हणून ॲक्ट होते आणि ह्या एअरमधून इथून असा करंट पास व्हायला सुरू होतो. ओके, सो करंट पास व्हायला सुरू झाला की या ठिकाणी काय होतं, एक स्पार्क क्रिएट होतो, त्याला आपण म्हणतो आर्क. ओके, स्पार्क क्रिएट होतो आणि त्या स्पार्कमधून किंवा त्या आर्कमधून करंट फ्लो व्हायला सुरू होतो. सो आपण याच्यावरून ऑब्झर्व करू शकतो की 1 सेंटीमीटर एवढा एअरचा गॅप जर आपल्याला ब्रेक करायचा असेल तर त्यासाठी मिनिमम किती व्होल्टेज लागतं, तर ते इथे मेन्शन केलं, ते असणार आहे 30 kV. म्हणजे 1 सेंटीमीटरचा गॅप जो जर असेल आणि त्या 1 सेंटीमीटरच्या गॅपमधून आपल्याला जर करंट पास करायचा असेल तर तुम्हाला मिनिमम 30 kV एवढं व्होल्टेज अप्लाय केलं पाहिजे. तर त्यावेळी तुम्ही त्या 1 सेंटीमीटरच्या गॅपच्या अक्रॉस 30 kV पेक्षा जास्त व्होल्टेज अप्लाय करणार आहे, त्यावेळी त्या एअरमधून करंट पास व्हायला सुरू होणार आहे. एअरमधून कसा करंट पास होईल, कारण त्या गॅपमध्ये म्हणजे 1 सेंटीमीटरच्या गॅपमध्ये स्पार्क तयार होईल आणि त्या स्पार्कमधून करंट पास व्हायला सुरू होणार आहे. ओके, आणि त्या केसमध्ये आपण त्याला कोरोना इफेक्ट असं म्हणणार आहे. ओके, तुम्ही आणखी एकदा तुम्हाला या ठिकाणी कोरोना इफेक्टचे स्टेटमेंट आहे ते वाचून दाखवतो. व्हेन AC व्होल्टेज इज अप्लाइड अक्रॉस टू कंडक्टर्स, वेन AC व्होल्टेज इज अप्लाइड अक्रॉस टू कंडक्टर सेपरेटेड बाय डिस्टन्स D, म्हणजे दोन कंडक्टरच्या अक्रॉस तुम्ही जर व्होल्टेज अप्लाय केलं, AC व्होल्टेज अप्लाय केला, दोन कंडक्टरमध्ये थोडा गॅप मेंटेन केला. ओके, देन द अप्लाइड व्होल्टेज इज इन्क्रीज ग्रेटर दॅन द ब्रेकडाऊन व्होल्टेज ऑफ एअर, म्हणजे अप्लाय केलेलं व्होल्टेज जर तुम्ही हळूहळू वाढवत गेला आणि त्या एअरचं जे ब्रेकडाऊन व्होल्टेज आहे त्या व्होल्टेजपेक्षा जर जास्त व्होल्टेज तुम्ही अप्लाय केलं, आता त्या एअरचं ब्रेकडाऊन व्होल्टेज किती आहे, तर इथं मेन्शन केलं आहे. म्हणजे 1 सेंटीमीटरची एअर ब्रेकडाऊन करण्यासाठी आपल्याला मिनिमम 30 kV एवढं व्होल्टेज लागणार आहे. ओके, सो तुम्ही अप्लाय केलेलं व्होल्टेज जर एअरच्या ब्रेकडाऊन स्ट्रेंथपेक्षा ब्रेकडाऊन व्होल्टेजपेक्षा जास्त असेल तर काय होतं, तर त्या कंडक्टरमधली जी एअर आहे ती एअर आयोनाइज होते आणि आयोनाइज होते म्हणजे काय, तर त्याचं कंडक्टिंग मीडियम म्हणून ॲक्ट होते. ओके, आणि त्या इफेक्टला आपण कोरोना इफेक्ट असं म्हणणार आहे. ओके, सो दोन कंडक्टरच्या मधली एअर जी असणार आहे ती जर आपल्याला आयोनाइज करायचं असेल तर आपल्याला त्या एअरच्या ब्रेकडाऊन व्होल्टेजपेक्षा जास्त व्होल्टेज अप्लाय केलं पाहिजे. सो मी तुम्हाला सांगितलं की 1 सेंटीमीटर एअर आपल्याला आयोनाइज करायचं असेल तर मिनिमम 30 kV एवढं व्होल्टेज लागणार आहे. ओके, सो सिमिलरली आता अजून करा, दोन कंडक्टर्स आहेत, या दोन्ही कंडक्टरच्या अक्रॉस तुम्ही AC व्होल्टेज अप्लाय केलेलं आहे आणि दोन्ही कंडक्टरच्या मधला जो गॅप आहे तो 2 सेंटीमीटरचा आहे. आपल्याला माहीत आहे 1 सेंटीमीटर एअर ब्रेक करण्यासाठी मिनिमम 30 kV एवढं व्होल्टेज पाहिजे आहे. सो दोन कंडक्टरमध्ये जर 2 सेंटीमीटर एवढा ड्रॉप असेल आणि ह्या 2 सेंटीमीटरच्या गॅपमधून आपल्याला करंट पास करत असेल किंवा 2 सेंटीमीटरचा जो एअर गॅप आहे त्याच्यातून करंट पास करत असेल तर आपल्याला मिनिमम किती अप्लाय करायला लागणार आहे, तर मिनिमम 60 kV एवढं व्होल्टेज अप्लाय करायला लागेल. सो ज्यावेळी तुम्ही 60 kV पेक्षा जास्त व्होल्टेज अप्लाय करणार आहे त्यावेळेला ह्या दोन कंडक्टरच्या मधली एअर आहे त्या एअरमध्ये एक स्पार्क तयार होणार आहे आणि त्या स्पार्कमधून करंट पास व्हायला सुरू होणार आहे. ओके, त्याला आपण कोरोना इफेक्ट असं म्हणणार आहे. ओके, किंवा आर्क तयार होणं असं म्हणणार आहे. आता हा कोरोना इफेक्ट कसा असतो किंवा कोरोना इफेक्ट झालेला आहे हे तुम्ही कसं ओळखू शकता, तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे ड्युरिंग कोरोना फॉलोइंग ऑब्झर्वेशन्स आर नोटेड. म्हणजे ज्यावेळेला कोरोना इफेक्ट होतो त्यावेळी तुम्हाला हे खालचे जे ऑब्झर्वेशन्स आहेत ते तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळू शकतात. तर त्यामध्ये फर्स्ट असणार आहे ल्युमिनस व्हायलेट ग्लो, टिपिकली अ पर्पल ग्लो ऑकर्स अराउंड द कंडक्टर. तर ज्यावेळेला कंडक्टरच्या सराउंडिंगमध्ये पर्पल कलरची तुम्हाला लाईट दिसेल तर तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता की त्या कंडक्टरच्या सराउंडिंगमधली जी एअर आहे ती एअर आयोनाइज झालेली आहे आणि त्या ठिकाणी कोरोना इफेक्ट प्रेझेंट आहे. ओके, सो कंडक्टरच्या सराउंडिंगमध्ये जर पर्पल कलरची तुम्हाला लाईट दिसत असेल तर त्या ठिकाणी कोरोना इफेक्ट प्रेझेंट असणार आहे. सेकंड, हिसिंग ऑर
क्रॅकिंग साऊंड विल बी प्रोड्यूस. ओके, सो त्या कंडक्टरमधून हिसिंग किंवा क्रॅकिंग साऊंड जो असणार आहे तो त्या ठिकाणी प्रोड्यूस होणार आहे. तो त्या साऊंडवरून पण तुम्ही सांगू शकता की कोरोना इफेक्ट त्या ठिकाणी प्रेझेंट आहे. आता एक सिंपल उदाहरण काय, जर तुम्ही ट्रान्समिशन लाईनच्या खालून पास होत असाल तर तुम्हाला हिसिंग नॉईज ऐकू येतो, असं तर केलेला आवाज ऐकू येतो. ओके, तो आवाज म्हणजेच काय, तर तो हिसिंग नॉईज असणार आहे किंवा क्रॅकिंग नॉईज असणार आहे. सो ट्रान्समिशन लाईनच्या खालून जाताना तुम्हाला जर तसा आवाज ऐकू येत असेल तर त्या ठिकाणी कोरोना इफेक्ट प्रेझेंट असणार आहे. आणि लास्ट असणार आहे ओझोन गॅस विल प्रोड्यूस. ओके, सो त्या कंडक्टरच्या सराउंडिंगमधली जी एअर असणार त्या ठिकाणी ओझोन गॅस क्रिएट होणार आहे. आणि ओझोन गॅस क्रिएट झाला हे तुम्ही कसं फाइंड आउट करू शकता, तर त्याच्या स्मेलवरून. सो ओझोन गॅस त्या ठिकाणी प्रेझेंट असेल हे तुम्ही स्मेलवरून सांगू शकता. सो स्मेलवरून पण तुम्ही ओळखू शकताय की त्या ठिकाणी कोरोना इफेक्ट प्रेझेंट आहे. ओके, सो या ठिकाणी कोरोना इफेक्ट प्रेझेंट आहे की नाही हे फाइंड आउट करण्यासाठी 3 ऑब्झर्वेशन्स करावे लागतील. एक म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी कंडक्टरच्या सराउंडिंगमध्ये पर्पल कलरची लाईट दिसत असेल, किंवा त्या कंडक्टरमधून हिसिंग किंवा क्रॅकिंग नॉईज ऐकू येत असेल, किंवा त्या ठिकाणी प्रोड्यूस होणारा ओझोन गॅस जो आहे तो तुम्ही स्मेल करू शकता. सो ह्या तिन्ही कंडिशनवरून त्या ठिकाणी कोरोना इफेक्ट प्रेझेंट आहे हे तुम्ही फाइंड आउट करू शकता. आता कोरोना इफेक्ट कसा दिसणार आहे मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो, बघते एक इमेज दाखवतो त्याची. सो या प्रकारची जी तुम्हाला इथं पर्पल कलरची लाईट दिसते, ह्या मेटॅलिक स्ट्रीपच्या सराउंडिंगमध्ये जी पर्पल कलरची लाईट दिसते ह्याच्यावरून तुम्ही सांगू शकता की त्या ठिकाणी कोरोना इफेक्ट जो आहे तो प्रेझेंट आहे. किंवा आवाजावरून किंवा स्मेलवरून पण तुम्ही कोरोना इफेक्ट प्रेझेंट आहे की नाही हे सांगू शकताय. ओके, सो कोरोना इफेक्ट जो असणार आहे तो दिसताना अशा प्रकारे